म्हणजे या विषयापासून थोडं वेगळं जाते मी. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला एक मंत्र नाही मी म्हणणार, पण इच्छा जी असते ना, इच्छा प्रत्येकाच्या इच्छा असतात की मला हे करायचंय, मला ते करायचंय. आणि माझं तर नेहमी म्हणणं असतं, मी नेहमी म्हणते की स्वप्न नेहमी मोठी मोठी बघायची. बंगल्याचं स्वप्न बघितलं तर तुम्ही 1 रूम किचन घेऊ शकता. म्हणजे स्वप्न मोठं बघायचं, म्हणजे ऍटलीस्ट आपण थोड्या छोट्या गोष्टीपर्यंत जाऊन पोहोचू शकतो. स्वप्न अगदी खालच्या लेवलची बघायची नाही. अरे माझं काय होणार, माझं नशीबच तसं आहे, माझ्या नशिबातच काय नाहीये. काय नाही, नशीब हा स्वतः आपण घडवत असतो. आपण स्वतः आपल्या नशिबाची शिल्पकार असतो. मग काय लक्षात ठेवायचंय, महत्वाची गोष्ट म्हणजे स्वप्न मोठी बघायची. पण ही जी इच्छा असते ना बाळांनो, इच्छा सर्वांचीच असते, पण या इच्छेच्या सोबत तुमची जिद्द असायला पाहिजे. इच्छा जर तुमची नुसती इच्छा असेल तर ते विश, तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होऊ शकत नाही. पण त्या इच्छेच्या सोबत जर तुमची जिद्द असेल ना, तरच तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. म्हणजे इच्छा प्लस जिद्द ही महत्वाची आहे. इच्छा तर माझी अनेक असू शकते. मला चंद्रावर जायची इच्छा आहे, माझी नुसती इच्छा आहे चंद्रावर जायची, पण ती जाण्यासाठी मला जिद्द धरावी लागेल. आणि जिद्द धरण्यासाठी मला प्रामाणिक मेहनत करावी लागेल. ठीक आहे, फ्युचरमध्ये तुम्ही खूप, तुमची छान इच्छा आहे आणि खूप तुम्ही जिद्द केली, त्याच्यासाठी अनेक प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नातूनही समजा तुम्हाला यश आलं नाही, तर भविष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की हरलो तरी चालेल, पण प्रयत्न केल्याचा आनंद सोबतीला असला पाहिजे. आजच्या पुन्हा एकदा गुरुपौर्णिमा निमित्त सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा.